ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। तर आपण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तर हा तिसरा अध्याय आहे कर्मयोग. तर कर्मयोग हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा मुख्यतः अर्थ निष्काम कर्मयोग असाच असतो. सकाम कर्मयोगाला इतकं प्राधान्य दिलं जात नाही, कारण त्याच्यामध्ये बंधन आहे. तर या अध्यायाची सुरुवात कशी झाली आपण बघितले की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांच्या उपदेश ऐकून अर्जुनाचं थोडंसं कन्फ्युजन झालं की कृष्ण म्हणतायत की एकदा तुम्ही म्हणता की अर्जुन युद्ध कर आणि एकदा म्हणतात की बुद्धियोग कर. अर्जुनला असं वाटतं की बुद्धियोग म्हणजे संन्यास किंवा ज्ञानयोग आणि कार्य सोडून द्यायचं. पण कृष्णाला सांगायचं होतं की सकाम कार्य करू नको, निष्काम भावनेने कर, कारण सकाम कार्यामध्ये बंधन आहे. त्यामुळे अर्जुनाचं कन्फ्युजन झालं आणि पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनने आपलं कन्फ्युजन व्यक्त केलं किंवा आपला प्रश्न मांडला. तुम्ही आज थोडं ऐकून घ्या, कारण पुढच्या वेळेस तुमच्यापैकी कोणी एका जणाने या अध्यायाचा सारांश सांगा, म्हणजे तुमचं पण प्रॅक्टिस होऊन जाईल या अध्यायामध्ये काय आहे. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाने आपला प्रश्न व्यक्त केला की कृष्ण तुम्ही दोन गोष्टी भिन्न भिन्न सांगताय, तर माझं कन्फ्युजन होतं, नेमकं एक निश्चित सांगा. तदेकम वद निश्चित्य. मग याच्या उत्तरार्थ कृष्ण सांगतात की अर्जुन, व्यक्तीच्या अधिकारानुसार मी तुला 2 मार्ग सांगितले. एक मार्ग आहे ज्ञानयोगाचा आणि दुसरा आहे निष्काम कर्मयोगाचा. आणि यामध्ये कृष्ण म्हणतात की माझ्या वैयक्तिक मतानुसार केवळ विहित कार्य थांबवून किंवा केवळ संन्यास घेऊन कोणाला सिद्धी मिळत नाही. तर आपण जर असा निष्पक्षपणे गीतेचा अभ्यास केला तर आपल्याला असं कळेल की कृष्णाच्या सांगण्यावरून भगवंत ज्ञानयोगाला जास्त महत्व देत नाहीत गीतेमध्ये, त्याच्यापेक्षा निष्काम कर्मयोगाला जास्त महत्व देतात. ऑफकोर्स अल्टिमेटली भक्तियोगच सांगतात, परंतु ज्ञानयोग तेव्हाही प्रॅक्टिस करणं कठीणच होतं, कारण ज्ञानयोगाला आधी हृदय शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. जर हे श्लोक जर बघितले आपण 4 पासून 8 पर्यंतचे, तर असं वाटतं की कृष्णाचा ज्ञानयोगाला थोडंसं डावलण्याचाच प्रयत्न आहे. कारण या श्लोकामध्ये सरळ सांगतात की अर्जुन केवळ विहित कार्य थांबवून आणि केवळ संन्यास घेऊन कोणी यशस्वी होत नाही. का? कारण एक क्षण सुद्धा व्यक्ती कार्य करण्यापासून राहू शकत नाही. का कार्य करण्यापासून राहू शकत नाही? कारण प्रत्येक जीव हा प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि या गुणांच्या प्रभावाने तो काही ना काहीतरी कार्य करणारच. त्याच्यामुळे कार्य त्याग करणं हे अनैसर्गिक आहे आणि विहित कार्य करणं हे नैसर्गिक आहे. जसे की समजा एखादा नदीमध्ये जर आपण पडलो आणि नदीच्या पाण्याचा जो प्रवाह आहे, तर प्रवाहाच्या वेगाने पोहत पोहत जाणं सोपं आहे, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाणं कठीण असतं, कारण तेवढं तितका फोर्स आपल्याला लावावा लागेल. तर असाही जीवाचा प्रवाह काय आहे की कार्य करणे. त्याच्यामुळे ज्ञानयोग जे आहे, निष्क्रिय होण्याचा जो मार्ग आहे, तो थोडासा जीवाला विपरीत आहे. नंतर 6व्या श्लोकात अर्जुन म्हणेल की पण कृष्णा, मी बघितले काही लोकांना की त्यांनी घराचा त्याग केला आणि संन्यास घेतला आणि ते काहीच कार्य करत नाहीत. कृष्ण म्हणतात असे लोक जरी तुला बाह्यकरी दृष्टिकोनातून वाटत असले की त्यांनी इंद्रियांना संयम केलाय, संन्यास घेतलाय, परंतु जर असा व्यक्ती मनामध्ये बाहेरून दिखावा करतोय की मी संन्यास घेतलाय, पण त्याचं मन जर विषय वस्तूवर असेल, तर या अशा व्यक्तीला मी मिथ्याचारी म्हणतो. मिथ्याचारी म्हणजे ढोंगी. तर इथे पण कृष्ण अशा पद्धतीने निष्क्रिय होण्याला मान्यता देत नाहीत. मग नंतर आणि याच्या विरुद्ध 7व्या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोग करणाऱ्या किंवा वर्णाश्रमानुसार गृहस्थ धर्माचं
आचरण करणाऱ्या गृहस्थ व्यक्तीची भगवंत प्रशंसा करतात. विशिष्टते की असा व्यक्ती हळूहळू इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि निष्काम भावनेने कार्य करतो, तर हा व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे संन्यासी व्यक्तीपेक्षा. मग 8व्या याच्यामध्ये निष्कर्ष सांगतात की म्हणून अर्जुन तू काय कर, तुझं नियत कर्म कर. कारण असंही शरीराच्या रक्षणासाठी किंवा शरीराच्या पालनासाठी कार्य तर करावंच लागतं, पण तू निष्काम भावनेने तुझं विहित कर्म कर. हा झाला 8 पर्यंतचा विभाग. मग 8 नंतर अर्जुनचा समजा प्रश्न आहे की कृष्ण तुम्ही मला कार्य करायला सांगताय, परंतु शास्त्र सांगते की कर्मणा बाध्यते जंतू, की कार्य केल्यामुळे जंतू हा बद्ध होतो, चांगल्या किंवा वाईट दोन्ही कर्माने. असं नाही की चांगले कर्म केले म्हणजे बंधन नाही, चांगल्या कर्मामध्ये पण बद्ध होतं, मग मला पण बंधन होईल. तर या 9व्या श्लोकात कृष्ण सांगतात असं नाही, एक कार्य करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये जर तू यज्ञासाठी कार्य केलं किंवा विष्णूसाठी कार्य केलं तर तू या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतोस. कार्य करून सुद्धा व्यक्ती कार्याच्या बंधनामध्ये बांधला जात नाही. तर ही कार्य करण्याची पद्धती या 9व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितली. मग परत अर्जुन म्हणाले की पण कृष्णा, मला फळाची इच्छा सोडून कार्य करणं नाही जमणार, कारण हे कठीण आहे की आपण महिनाभर काम करायचं आणि शेवटी काही फळ नाही घ्यायचं. असं म्हणजे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण देतो. आपण आधी पण चर्चा केली की नोकरीचं उदाहरण इथे नाही बसू शकत, कारण वर्णाश्रम सध्या अस्तित्वामध्ये नाही आहे. तर मग फळाची इच्छा न ठेवता कार्य करणं खूप कठीण आहे. कृष्ण म्हणतात ठीक आहे, जर तुला फळाची इच्छा त्याग करणं शक्य नसेल चालेल, काही हरकत नाही, पण शास्त्रविहित कार्य कर आणि त्या कार्यापासून मग जे काही फळं मिळतील त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न कर. कमीत कमी शास्त्राच्या बाहेर जाऊन पशुसारखे जीवन नको जगूस. मग हे विहित कर्म करून फळ मिळवण्याची पद्धती जी आहे त्याला आपण सकाम कर्मयोग किंवा कर्मकांड असं म्हटलं जातं. तर ती कशी कार्य करते याचं वर्णन या 10व्या श्लोकापासून समोरच्या काही श्लोकामध्ये आहे. तर 10व्या श्लोकामध्ये सांगितले की या सृष्टी सृजनाच्या वेळेस भगवंतांनी किंवा ब्रह्माजींनी प्रजापती शब्द दोघांसाठी वापरला जातो. त्यांनी जीवांची निर्मिती केली, जीवांची म्हणजे त्यांच्या शरीराची, आणि त्याच्यासोबतच यज्ञाची निर्मिती केली. यज्ञ म्हणजे विहित कर्म, यज्ञ म्हणजे केवळ होम नाही. तर हे विहित कर्म करून जीव आपल्या विशिष्ट गरजा पूर्ण करू शकतो. कामधुक म्हणजे आपण कामधेनू गाय म्हणतो. तर हे यज्ञ किंवा विहित कर्मच जीवाच्या इच्छा पूर्ण करणारी गाय बनू शकते किंवा बनते. मग हे कसं कार्य होतं की विशिष्ट देवतेची उपासना करून त्या देवतेला प्रसन्न करून जीव त्यांच्यापासून विशिष्ट वस्तू प्राप्त करू शकतो. जसे की वर्णन आहे की आरोग्यासाठी सूर्यदेवाची उपासना केली जाते, कदाचित सूर्य नमस्कार त्याच्यामुळे असतील. त्याच्यानंतर चांगल्या पत्नीसाठी अप्सराची उपासना केली जाते, चांगल्या संततीसाठी प्रजापतीची उपासना केली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत. पण सगळ्या देवतांचं जे फळ आहे केवळ कृष्णाची उपासना करून पण मिळू शकतं, पण एका सकाम कर्माच्या स्तरावरती अशा पद्धतीने कार्य केलं जातं. त्या देवतेची उपासना करून त्यांच्यापासून विशिष्ट गोष्टी मिळवल्या जातात. आणि याच्या विरुद्ध जर समजा व्यक्ती आपल्याला या विश्वामध्ये इतरांकडून ज्या गोष्टी मिळतात, हवा पाणी पाऊस वारा, याची कृतज्ञता न व्यक्त करता केवळ स्वतःच्या उपभोगासाठी गोष्टी वापरत असेल आणि देवतांची उपासना किंवा इतर पशु पक्ष्यांची आपण जे 5 प्रकारचे यज्ञ बघितले की शास्त्राध्ययन करणे, देवतांची उपासना करणे, इतर प्राण्यांना अन्न वाटप करणे, इतर मनुष्यांना अन्न देणे, अशा पद्धतीने कृतज्ञता जर व्यक्त करत नसेल तर त्या व्यक्तीला चोर म्हटलं जाईल. आणि 13व्या श्लोकात सांगतात परंतु जे लोक यज्ञाचं उच्चिष्ट म्हणून जे अन्न ग्रहण करतात ते अन्न त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त करतात. परंतु जर एखादी व्यक्ती केवळ स्वतःच्या उपभोगासाठी अन्न बनवत असेल तर ते अन्न पापाचं स्वरूप घेतात. त्यालाच आपण भक्तीमध्ये काय करतो की अन्न हे भगवंतांना अर्पण करून, जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण संस्कृती आहे की नैवेद्य अर्पण करणे. तुम्ही कदाचित बघितलं असेल, माझ्या लहानपणी माझी आई नेहमी जेवण करताना पहिली भाकरी किंवा चपाती जी असेल त्याचा काही भाग चुलीमध्ये टाकायची. तर नंतर मला कळलं की हे अग्नीला अर्पण करतात. त्याच्यामध्ये कृतज्ञता काय की अग्नीमुळे हे अन्न तयार होत आहे. तर अशा पद्धतीने किंवा आपण भक्तीमध्ये भगवंतांना भोग दाखवतो. हे न करता जर व्यक्ती
केवळ उपभोगासाठी अन्न वापरत असेल तर ते अन्नच पापाचं स्वरूप घेतं. कारण आपण याच्यावरती पण चर्चा केली होती की अन्नधान्य निर्मिती मागे पण कशा अनेक लोकांचा हात असतो, त्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांची हत्या होते, जसे की लोक कीटकनाशक वगैरे फवारतात, तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या अन्नावरती नक्कीच होतो. मग हे विश्वामध्ये यज्ञाचं चक्र कसं कार्य करतं त्याच्याबद्दल तिथं 14-15 मध्ये वर्णन आहे. भगवंतांच्या श्वासामधून विश्वाच्या निर्मितीच्या वेळी शास्त्राची निर्मिती झाली आणि शास्त्रांमध्ये विशिष्ट प्रकारच्या वर्ण आणि आश्रमासाठी कार्य नेमून दिले की क्षत्रियांनी काय कार्य करावे, ब्राह्मणांनी काय करावे, तर या कार्यामध्ये यज्ञाचं वर्णन आहे. आणि यज्ञ केली किंवा धार्मिक पद्धतीने जीवन जगल्यावरती पाऊस किंवा इतर सुख सुविधा आपल्या व्यक्तीला मिळतात आणि त्या पावसापासून लोक अन्नधान्य निर्माण करतात आणि त्या अन्नधान्याच्या वरती आपल्या शरीराचं पोषण होतं. तर जीवाकडून अपेक्षा आहे की हे अन्नधान्य घेऊन आपण शरीराचं पोषण करतो, पण त्या निर्मात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि अशा पद्धतीने हे यज्ञचक्र पूर्ण होतं. पण जर एखादा व्यक्ती या चक्राला मान्य करत नसेल, या विश्वामध्ये कार्य करणाऱ्या यज्ञचक्राला, तर अशा व्यक्तीचं आयुष्य हे केवळ पापमय आहे आणि व्यर्थ जीवन आहे, असं 16 मध्ये सांगितलं. आता 16 मध्ये हा विभाग संपला सकाम कर्माचा. तर इथून पुढे आता दुसऱ्या व्यक्तीचं वर्णन चालू होतं. कारण आधी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की तू निष्काम भावनेने कार्य कर, पण अर्जुन समजा म्हटलं की 10व्या मध्ये मला शक्य नाही, तर मग अशा लोकांसाठी काय करायचं 10 ते 16 पर्यंत सांगितलं. पण 17 मध्ये तर भगवंत सांगतील की समजा एखादी व्यक्ती निष्काम भावनेने कार्य करून कदाचित एका जन्मामध्ये किंवा अनेक जन्मामध्ये एकापेक्षा जास्त जन्म पण लागू शकतात. जेव्हा त्याच्या भौतिक इच्छा सगळ्या संपून जातात, तर या भौतिक इच्छा संपून जाण्याला आपण हृदय शुद्ध होणे असं म्हणतो. म्हणजे हृदय शुद्ध होण्याच्या स्तरावरती जेव्हा व्यक्ती येतो, तर त्या व्यक्तीसाठी कुठल्याच प्रकारचं विहित कर्म करण्याची गरज नाही. तर 17वा नंबरचा व्यक्ती हा शुद्ध हृदयाचा व्यक्ती आहे. तर कोणी गेस करेल का बरं या व्यक्तीला आपण शुद्ध हृदयाची व्यक्ती किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती म्हटलं? 17 नंबरच्या श्लोकामधले जे वर्णन आहे ते श्लोकाला वाचून कोणाला गेस करता येईल? हँड रेज करू शकता तुम्ही. हे बघा, चूक बरोबर असं काही नाहीये, मला पण समजायला बरेच वर्ष लागले. तुम्ही पार्टिसिपेट केला तर तुम्हाला पण अभ्यास आवडेल. येस प्रभूजी. अगदी बरोबर, परफेक्ट. तर कारण हा व्यक्ती तीन वेळेस आत्मा येते ना, आत्मरती, आत्मतृप्ती, आत्मन्येव संतुष्टस. तर याचा अर्थ हा व्यक्ती शुद्ध हृदयाचा झालाय. जोपर्यंत व्यक्ती शुद्ध हृदयाचा नाहीये, शुद्ध हृदयाचा म्हणजे भौतिक इच्छा संपल्या नाही, तोपर्यंत बाहेरच्या पदार्थामध्ये आनंद शोधतो. आपण चर्चा केली होती की पिक्चर बघायला जाणे किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला जाणे किंवा इतर गोष्टी बघायला जाणे. का व्यक्ती पिक्चर बघतो? कारण त्याला आनंद पाहिजे असतो. परंतु जसे की आपण त्या कस्तुरी हरणाचं उदाहरण घेतलं की त्या सुगंध त्या हरणाच्या शरीरापासूनच निघतो, पण त्याला माहिती नसते की सुगंध माझ्या शरीरापासून आहे. तर त्या वासामुळे तो वेड्यासारखा पूर्ण जंगलभर फिरत राहतो की वास कुठून येतोय, परंतु वास त्याच्या शरीरातून निघतो. तसा आत्मा हा स्वभावतःच आनंदाचा आहे, कारण सच्चिदानंद भगवंताचा अंश असल्यामुळे आत्मा पण सच्चिदानंदच आहे. पण हे आपल्याला आता मी पण बोलतोय, थेरोटिकलीच बोलतोय, आपल्याला वेळ लागेल या गोष्टी समजायला. जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध नाही होणार तोपर्यंत आपण बाहेरच्या पदार्थामध्येच आनंद शोधण्याचा प्रयत्न करू. पण हे 17 नंबरच्या श्लोकाची व्यक्ती अशी आहे की त्याने निष्काम कर्माच्या साहाय्याने अंतःकरण शुद्ध केलं आणि आता त्याला आनंदासाठी इतर भौतिक वस्तूंवरती निर्भर राहण्याची गरज नाही. मग या स्तरावरती जेव्हा व्यक्ती पोहोचतो तस्य कार्यम न विद्यते, तर आता ही व्यक्ती विहित कर्माचा त्याग करू शकते. तर आपण चर्चा केली होती की या स्तरावर आल्यावर या व्यक्तीकडे 3 ऑप्शन आहेत की एक तर तो विहित कर्माचा त्याग करून संन्यास घेणे किंवा तसेच विहित कर्म करत राहणे, निष्काम कर्मयोग, किंवा अष्टांग योग घेणे. या तिन्ही मार्गाने तो आपल्या मोक्षासाठी वाटचाल करू शकतो. आणि ऑफकोर्स कोणत्याही स्टेजवरती व्यक्ती भक्ती मार्गाचा अवलंब करू शकतो, कारण भक्ती कशावरच निर्भर नाही. फक्त एकच क्रायटेरिया आहे की भक्तांचा संघ किंवा भक्तांचा आशीर्वाद. भक्तीसाठी हृदय शुद्ध असणे वगैरे काही गरज नाहीये किंवा विशिष्ट जातीमध्ये जन्माची पण गरज नाही भक्तीला. कारण जर विशिष्ट जातीमध्ये किंवा वर्णाश्रमामध्ये जन्म घ्यावा लागला असता तर म्हणजे पाश्चात्य देशातले लोक कधीच भक्त झाले नसते. पण आपण बघतोय की आता इव्हन चीनमध्ये पण लोक भक्त होत आहेत.
याचा अर्थ भक्ती खूप पॉवरफुल आहे आणि या इतर अटींवरती भक्ती निर्भर नाही आहे. मग 18 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितले की अर्थ हा शब्द येतो बघा. की व्यक्तीला कुणाकडूनच काही अर्थ नाही म्हणजे हेतू नाही किंवा काही मिळवायचं नाहीये. त्याच्यामुळे हा कुणावरतीच हा व्यक्ती आश्रित नाहीये. कारण त्याला आता दुसऱ्यावरती निर्भर नाही. कधीपर्यंत आपण दुसऱ्यावरती निर्भर आहोत? जोपर्यंत आपण बाहेरच्या वस्तूंसाठी आनंदामध्ये शोध घेऊ तोपर्यंत. पण हा व्यक्ती असा नाही म्हणून हा कुणावरतीच निर्भर नाही. तर आता मला कोण सांगेल? फक्त हँड रेज करा. तस्मात हा शब्द जेव्हा पण श्लोकामध्ये येतो याचा अर्थ आपण काय काढला होता? तस्मात हा शब्द आला की काय समजायचं? हा तर ठीक आहे, चालेल. तुम्ही हँड रेज केला तर आपल्याला बरं होईल. ठीक आहे. तस्मात म्हणजे म्हणून किंवा अशा प्रकारे, पण याचा अर्थ काय होतो? आणखीन कोणाला सांगता येईल? येस, कृपा सांग. हा, अगदी बरोबर. तर तस्मात शब्द जेव्हा पण येतो तेव्हा असं समजायचं की आतापर्यंतच्या चर्चेचा निष्कर्ष आहे. तर तस्मात म्हणजे म्हणून का? की आतापर्यंत मी तुला सांगितलं की सकाम कर्म कसं कार्य करतं, निष्काम कर्म कसं कार्य करतं, शुद्ध हृदयाची व्यक्ती कसं आहे, हे सर्व सांगून झाल्यावरती अर्जुन तू काय कर? सततम नेहमी कार्यम कर्म समाचर. कसं कार्य कर? असक्त होई आचरण कर्म. असक्त भावनेने तू अर्जुन कार्य कर. आणि मग अशा व्यक्तीला काय मिळतं? परम आपनोती पुरुष. मागच्या वेळेस आपण चर्चा केली, परम म्हणजे निष्काम कर्म योग किंवा इतर सर्व योगांमध्ये परमचा अर्थ होतो आपला निर्विशेष मुक्ती. आणि भक्तीमध्ये आपण परमचा अर्थ भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती असा घेतो. तर त्या व्यक्तीला शेवटी काय मिळतं? तर मोक्ष मिळतो. कारण काहीतरी प्रेरणा असली पाहिजे ना कार्य करण्यासाठी. तुम्ही फळाची पण अपेक्षा करायची नाही आणि शेवटी काही मिळणार पण नाही. तर मग असं होईल की घरकानं घाट का दोन्ही साईडनं हा व्यक्ती नुकसानीमध्येच आहे. इथे पण इंद्रिय तृप्ती नाही भेटली आणि शेवटी पण काही फायदा नाही. तर अशी व्यक्ती या उच्च ध्येयासाठी या निम्न स्तरावरच्या गोष्टीचा त्याग करते. पण भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की भक्तीमध्ये व्यक्तीला इथे पण इंद्रियांना आनंद देता येतो आणि शेवटी भगवंतांची पण प्राप्ती होते. त्याच्यामुळे भक्ती जास्त नैसर्गिक आहे. इथे इंद्रियांना कृत्रिमरित्या काय म्हणता येईल की उपयोग न करण्याची गरज नाही. तर मग 20 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अरे अर्जुन, अशाच पद्धतीने निष्काम भावनेने कार्य करून जनक महाराजांसारख्या राजांनी आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवलं. मग अर्जुन म्हणाले की मी पण जनक महाराजांसारखा आहे, माझं हृदय पण शुद्ध आहे, मला पण कशाची इच्छा नाही. तर भगवंत म्हणतात जरी असं आपण गृहीत धरलं की तुझं हृदय शुद्ध आहे, तरी सुद्धा अर्जुन तू लोकसंग्रहासाठी कार्य कर. लोकसंग्रह म्हणजे जनतेसाठी उदाहरण स्थापन करण्यासाठी. आणि हाच मुद्दा अधिक प्रभावीपणे स्पष्ट करण्यासाठी कृष्ण समोरचे काही श्लोक बोलतील. बघा, कृष्णाने लोकांना उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणे या संकल्पनेवरती जवळपास 4 ते 5 श्लोक बोललेत भगवंत. तर याचा अर्थ काय होतो की हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. कारण आधी पण बघितलं की काय कोणत्याही विषयावरती कृष्ण जास्त श्लोक बोलत नाहीत. एक दोन श्लोक बोलून समोर चालतात. पण या मुद्द्यावरती कृष्ण 3-4 श्लोक बोलतायत कंटिन्युअस. याचा अर्थ काय आहे की जबाबदार व्यक्तीने म्हणजे समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्तीने जबाबदारीने वागणं खरंच खूप महत्वाचं आहे कृष्णाच्या दृष्टिकोनामध्ये. तर 21 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात की ज्या ज्या पद्धतीने श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतो, यदेव आचरित श्रेष्ठस. श्रेष्ठ म्हणजे जबाबदारीच्या पोझिशनवर असणारी, कुटुंबामध्ये आई वडील, शाळेमध्ये शिक्षक, समाजामध्ये पुढारी, आमदार खासदार, प्रधानमंत्री, गुरु, हे सगळे जबाबदारीचे पद आहेत. तर या लोकांनी जशा पद्धती चांगलं वागणूक करणं खूप गरज आहे. कारण सामान्य लोक मग यांचं बघून अनुसरण करते आणि हे लोक ज्या प्रमाणाला स्वीकार करतील लोक सुद्धा त्यालाच मानायला लागतात. त्याच्यामुळे या लोकांची जास्त जबाबदारी आहे. या लोकांची म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचीच आहे, कारण आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या लेवलवरती लीडर आहोतच. नंतर हाच मुद्दा परत स्ट्रेस देण्यासाठी कृष्ण 22 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात की अर्जुन, मला असं काहीच कर्तव्य नाहीये, कारण ही सिस्टम बनवणारा व्यक्ती मीच आहे. सगळे नियम कायदे कानून मीच बनवले. तर कायदे कानूनच्या वरती मी आहे आणि मला या तिन्ही जगतामध्ये मिळवण्यासारखं काहीच नाहीये.
कारण सगळं काही माझंच आहे. पण तरी सुद्धा मी माझं विहित कार्य करतो. आपण चर्चा केली की द्वारकेमध्ये कृष्ण कसे ग्रहस्थांसारखे कार्य करायचे. नंतर भगवंतांनी युद्ध करून क्षत्रियासारखं पण कार्य केलं. जेव्हा कृष्ण वृंदावनामध्ये होते तेव्हा वैश्य वडिलांच्या कडे असल्यामुळे वैश्यांसारखे कार्य केले, जसे की गोचारण वगैरे करणे. तर भगवंतांनी पण आपले विविध कर्म केले, कारण उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी. का उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी केलं हे 23 नंबरच्या श्लोकामध्ये समजतं. आपण 22 पर्यंतच बघितलं ना मागच्या वेळेस. हा ठीक आहे. 23 पासून आज चर्चा करूया. तुम्ही नोट्स वगैरे घेऊ शकता. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये कोणाला प्रश्न आहे? प्रश्न असेल तर तुम्ही विचारा, कारण पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या चॅप्टरची समरी सांगावं लागेल. म्हणून आता जर नाही काही समजलं तर तुम्ही सांगा. हा, तर मग तुम्ही पण थोडी मनाची तयारी करा, कारण तुम्हाला पण भाग घ्यावा लागेल. पुढच्या वेळेस जसं मी एका एका श्लोकात सांगितले, एवढं डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही. एक एक लाईन जरी सांगितली की या या श्लोकाचा पुढच्या श्लोकाचा काय संबंध आहे, कृष्ण कुठल्या मुद्द्यावर बोलतायत, एवढं जरी सांगितलं तरी चालेल. त्याच्यामुळे थोडा प्रयत्न करा. 23 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण परत याच मुद्द्यावरती भर देतात की उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणे. कृष्ण म्हणतात की यदि अहम न वर्तेयाम जातो कर्मणी अतंद्रितः मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. अरे अर्जुन, जर समजा मीच विहित कर्म नाही केले, कारण मला तर गरज नाही विहित कर्म करण्याची, कारण काही प्राप्त करायचं असं काहीच नाही जगामध्ये, सगळं काही माझंच आहे. पण तरी सुद्धा मी विहित कर्म करतो. का करतो? समजा मी विचार केला की मला काहीच मिळवायचं नाही आणि मी जर विहित कर्म नाही केलं तर काय प्रॉब्लेम होईल? तर सगळे लोक माझं अनुसरण करतील. मम वर्तमानु वर्तन्ते. वर्तम या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे रस्ता किंवा मार्ग. वर्तम हा शब्द गीतेमध्ये 2-3 ठिकाणी येतो. वर्तम म्हणजे मार्ग. तर मी जर समजा माझ्या विहित कर्माचं कार्य पालन केलं नाही, अतंद्रितः, अतंद्रित म्हणजे काळजीपूर्वक. आपण बघा कधी कधी कोणाला झोप लागली तर हा तंद्रीमध्ये आहे म्हणतो. तंद्री, तंद्री तुम्ही शब्द ऐकला असेल, मराठीमध्ये वापरला जातो. तंद्री म्हणजे व्यक्तीला झोप येते किंवा आळस येतो, तर त्याचा नकारार्थी शब्द आहे. बऱ्याचदा संस्कृतमध्ये लावून नकारार्थी शब्द बनवला जातो. जसे की इंग्लिशमध्ये मला वाटतं, इंग्लिशमध्ये नकारार्थी बनवण्यासाठी आपण काय लावतो? इंग्लिशमध्ये पण इंग्लिशमध्ये इंग्लिश तसं संस्कृतमध्ये बऱ्याचदा लावून नकारार्थी शब्द बनवला जातो. तर तंद्री म्हणजे झोप किंवा आळस, आणि अतंद्री म्हणजे जागरूकपणे. तर कृष्ण तर काय म्हणतात की अरे अर्जुन, जर मी एकदम काळजीपूर्वक जर या विहित कर्माचं पालन नाही केलं तर सगळे लोक माझंच अनुसरण करतील. तर भगवंतानी गृहस्थ धर्माचे संतुलन पालन केल्याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली की द्वारकेमध्ये कृष्ण कसं सकाळी लवकर उठायचे आणि गृहस्थांकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या सगळ्या करायचे. आणि ही पण चर्चा केली की मग भगवंतांचे काही कार्य समजायला कठीण आहेत, तर आचार्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की हे कार्य दाखवतात की भगवंत नियमाने बद्ध नाहीये. आणि दुसरी गोष्ट, काही भक्तांच्या आनंदासाठी भगवंत असे कार्य करतात. जसं की भगवंतासोबत आपण 4 रसामध्ये संबंध निर्माण करू शकतो. दास म्हणून, मित्र म्हणून, वडील म्हणून आणि प्रियसी म्हणून. तर जसे की प्रभू श्री रामचंद्रांना पण नाशिकमध्ये जेव्हा ते होते तेव्हा तिथल्या काही ऋषीमुनींनी सांगितले होते की आम्हाला तुमच्या सोबत प्रेयसीच्या भावनेमध्ये रस उत्पन्न करायचा आहे. तर भगवंत त्यांना स्त्री करू शकले असते, पण प्रभू रामचंद्रांचं चरित्र कसं मर्यादा पुरुषोत्तम होतं, म्हणून ते म्हटले की ठीक आहे, मी पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करेल. तेव्हा हे संत गोपींच्या गर्भामध्ये यांनी जन्म घेतला, तर या संतांना ऋषीचारी गोपी म्हटलं जातं. म्हणजे जे आधीच्या जन्मामध्ये ऋषी होते त्यांनी गोपी म्हणून जन्म घेतला, म्हणून या गोपींना ऋषीचारी गोपी असा गोपींचा एक ग्रुप आहे. ठीक आहे, आता हा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. तर कसं कार्य होतं, समजा आपण भगवंतांची भक्ती करतो आणि जर आपण भाव किंवा प्रेमस्तरावरती पोहोचलो एका जन्मामध्ये किंवा एकापेक्षा जास्त जन्मामध्ये, आणि भगवंतांसोबत आपण विशिष्ट रस निर्माण केला
की समजा एखाद्या व्यक्तीने मित्र म्हणून रस निर्माण केला, किंवा एखाद्या व्यक्तीने भगवंताबद्दल वात्सल्याची भावना निर्माण केली, की कृष्णाला मी आई वडील म्हणून कृष्णाची सेवा करेल. समजा असा रस एखाद्या व्यक्तीने निर्माण केला, तर असं असतं की या विश्वामध्ये अनेक ब्रह्मांडामध्ये कुठल्या ना कुठल्या ब्रह्मांडात भगवंतांची लीला चालू असते. तर त्या भक्ताला त्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांच्या पार्षदांकडून जन्म दिला जातो. त्या गोपींच्या गर्भातून जन्म दिला जातो आणि तिथे त्याची ट्रेनिंग होते. समजा की ITI मध्ये पण अप्रेंटिसशिप असते बघा. जेव्हा ITI पूर्ण होतो तेव्हा ती मुलं 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी जातात. अप्रेंटिस म्हणजे ट्रेनिंग. तर इथे पण या भक्ताला गोपीच्या गर्भातून जन्म दिला जातो आणि मग त्याचा तो विशिष्ट जो रस आहे, म्हणजे दास म्हणून किंवा मित्र म्हणून किंवा आई वडील म्हणून किंवा प्रेयसी म्हणून, तर त्या रसामध्ये त्या भक्ताची ट्रेनिंग होते. मग त्या जन्मानंतर मग तो भगवंतांच्या नित्यधामामध्ये भगवंतांच्या नित्य सेवेसाठी जाऊ शकतो. कारण ट्रेनिंग पण झाली पाहिजे ना, कशी सेवा करायची. तर समजा एखाद्याने भगवंतांसोबत मित्राचा रस निर्माण केला, तर त्याला अशा जिथे ज्या ब्रह्मांडामध्ये जन्म दिला जाईल तिथे भगवंतांच्या लीला चालू आहेत आणि तिथे तो इतर गोप बाळांसोबत कृष्णासोबत दररोज गाई चरायला जाणार, तिथे भगवंतांचे पाय चेपणार, त्यांच्यासाठी पाणी आणणार, सगळ्या गोप बाळांना बघणारे भगवंतांची सेवा कशी करतात. मग तिथे त्यांना त्या जीवाची पण त्या रसामध्ये पूर्णपणे ट्रेनिंग होऊन जाते. त्याच पद्धतीने ह्या जे दंडकारण्यमध्ये किंवा नाशिकमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा काही ऋषींनी भगवंतांसोबत या माधुरी रसामध्ये रस निर्माण केला होता, की भगवंतांची प्रेयसी होणे. आता पुरुषाच्या शरीरामध्ये हे समजणं कठीण आहे, आणि पुरुषाच्या शरीरामध्ये माधुरी रसाचं आस्वादन शक्य नाहीये. त्याच्यासाठी स्त्रीचं शरीर असावं लागतं. तर रामचंद्र म्हटले की माझं हे सध्याचं स्वरूप मर्यादा पुरुषोत्तम आहे. मी जेव्हा कृष्ण म्हणून येईल तेव्हा मी लीला पुरुषोत्तम असेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करेल. तेव्हा हे ऋषी गोपींच्या घरी जन्म घेतात, ऋषीचारी गोपी म्हणून. यांच्या ग्रुपला नाव आहे ऋषीचारी गोपी. तर गोपींचे पण ग्रुप असतात, ऋषीचारी गोपी, श्रुतीचारी गोपी, असे गोपींचे ग्रुप आहेत. तर या ऋषीचारी गोपींना ट्रेनिंग मिळते भगवंतासोबत प्रेम कसं करायचं प्रेयसी म्हणून. जेव्हा भगवंत रासलीलेसाठी बासरी वाजवतात तेव्हा यांचे मन भगवंतांकडे आकर्षित होतात आणि या सगळ्या गोपींचा सेवाभाव बघून, सगळ्या गोष्टी भगवंता आनंदासाठीच करण्याची मनोवृत्ती बघून त्यांची ट्रेनिंग होते. आणि मग अशा या ऋषींना, जे की आता गोपी झाले, नित्यधामामध्ये भगवंतांची गोपी म्हणून त्या रसामध्ये सेवा करण्याची संधी मिळते. तर सध्याच्या स्टेजला काय, दास भावना, मित्राची भावना आणि आई वडिलांची भावना याच्यामध्ये आपल्याला जास्त समजायला कठीण नाही वाटत, पण प्रेयसीची भावनेमध्ये कदाचित समजायला कठीण वाटू शकतं. कारण आपण सध्याच्या या जगतामध्ये जो आपला अनुभव आहे प्रेयसीचा किंवा प्रियकराचा, तो आपल्या शारीरिक स्तरावरती आहे स्त्री पुरुषाच्या संबंधामुळे. तर ते आपल्याला कदाचित थोडंसं कठीण जाईल, पण सिस्टम अशी आहे, मी तुम्हाला सांगितलं. कदाचित जे स्त्रिया माताजी भक्त आहेत त्यांना थोडंसं सोपं जाऊ शकतं, कारण त्यांच्या शरीरामध्ये आणि या भावनेमध्ये विरोधाभास नाहीये. परंतु पुरुषाच्या शरीरामध्ये आणि या भावनेमध्ये विरोधाभास निर्माण होतो. तर ठीक आहे, हा थोडासा उच्च विषय आणि चर्चा वेगळी करण्याची गरज नाही. तर फक्त मी याच्यासाठी सांगितलं की मग भगवंतांनी रासलीला वगैरे का केल्या, तर हे जे ऋषीचारी गोपी होते यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी अशा काही ह्या लीला केल्या. कारण तो पण जीवाचा एक अधिकार आहे की भगवंताची प्रेयसी होणे. तर त्याच्यामुळे कृष्ण नेहमीच नियमामध्ये बद्ध असतील असं नाहीये. नंतर परत आपण हा पण मुद्दा अनुसरला होता की समजा असं कधी वाटत असेल की अरे मग भगवंतांच्या रासलीला कशा समजायच्या, त्याच्यासाठी आपण सुरक्षित मार्ग काय चर्चा केली होती मागच्या वेळेस, कुणाला आठवतं की आपल्यासाठी सुरक्षित मार्ग काय आहे? कुणाला आठवतं? कारण आपण रासलीला वगैरे यांचं अनुकरण तर करू शकत नाही. यासाठी आपण महादेवांच्या भक्तांचं पण उदाहरण घेतलं होतं की
ते लोक म्हणतात की आम्ही जय जय शिव शंकर प्याला तेरे नाम का पिया, हे खूप चुकीचं आहे. तर काय केलं पाहिजे आपण, त्याच्यावरती चर्चा केली होती, कोणाला आठवतं? प्रयत्न करा. प्रयत्न केला म्हणजे काय, कारण 2च दिवस झाले, असं नाही की खूप वेळ झाला. आणि चुकलं तरी काय, इथे एक्झाम नाहीये. आठवतं आपण शनिवारी चर्चा केली. ठीक आहे, तर याच प्रश्नाला मी थोडस सिंपल करतो. आपण या रासलीलेचं किंवा महादेवाने विष पिलं होतं, त्याची नक्कल करू शकतो का? नाही करू. येस संगीता माताजी, तुम्ही सांगा मग आता आपण काय केलं पाहिजे, आपल्यासाठी सुरक्षित मार्ग काय? हम्म, हम्म, हम्म. येस, ते पण आहे आन्सर. पण आपण भगवंतांच्या कुठल्या गोष्टी आता सध्या अनुसरण करायचं आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्या, कावेरी माताजी? हा, अगदी बरोबर. हा, तर आपण काय बोललो होतो की भगवंतांचा उपदेश सध्या आपण पालन करायचं. कदाचित मी प्रश्न व्यवस्थित मांडला नसेल, की सध्या आपण भगवंतांच्या उपदेशाचं पालन केलं पाहिजे, त्यांच्या लीलाची नक्कल नाही केली पाहिजे. कारण शंकर महादेवांच्या उपदेशाचं आपण पालन करू शकतो, पण महादेवांनी जे विष प्राशन केलं त्याची नक्कल तर आपण नाही करू शकत, व्यक्तीचा मृत्यू होईल. तसाच भगवंतांची उपदेश म्हणजे भगवद्गीता, तर आपण भगवद्गीतेचं अनुसरण करावं, त्यांच्या लीलेची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते आपल्यासाठी खूप धोकादायक होईल. तर हे महत्वाचं. याच्यामध्ये एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे श्रीमद भागवतामध्ये, नैतत् समाचरित जातु मनसा अपि अनीश्वरा, विनश्यन्ति आचरत मौढ्यात यथा रुद्रो अब्धिजम विषम. की जे महान लोक असतात, त्यांच्या कार्याची नक्कल व्यक्तीने मनामध्ये पण करू नये. कारण असं केलं तर काय होतं, विनश्यन्ति आचरण मौढ्यात, तर अशा व्यक्तीने जर नक्कल केली त्याचा विनाश होईल. त्याच्यासाठी कोणाचं उदाहरण दिलंय, यथा रुद्रो अब्धिजम विषम. जे रुद्र, जे महादेव आहेत, त्यांनी अब्धी म्हणजे समुद्रातून जे विष आलं त्याचं प्राशन केलं. पण एखाद्या व्यक्तीने जर या कार्याची नक्कल केली तर त्याचा मृत्यू होऊन जाईल. त्यासाठी अशा या महान लोकांचं म्हणा किंवा भगवंतांचं म्हणा, यांच्या या लीलेंचा आपण नक्कल नाही करू शकत. हा एक मुद्दा आपल्या लक्षात ठेवायचा. नंतर 24 नंबरच्या श्लोकात कृष्ण काय सांगतात, उत्सिते युरे मे लोका न कुर्याम कर्म चेदहम शंकरस्य च कर्ता स्याम उपाहन्य इमा प्रजा. तर याच्यामधला कुठला शब्द तुम्हाला अर्जुनाच्या प्रश्नाशी संबंध वाटतो? फक्त हँड रेज करा. या श्लोकामध्ये, श्लोक तुमच्या गीतेमध्ये किंवा इथं स्क्रीनवरती वाचा, आणि कुठला एखादा शब्द तुम्हाला अर्जुनाच्या प्रश्नाशी कनेक्टेड वाटतो का? अर्जुनाने युद्ध न करण्याची कारण दिले होते, त्याच्यापैकी एखाद्या कारणाशी संबंध वाटतो? त्यासाठी तुम्हाला आधी कारण आठवावी लागतील. येस माताजी, सावंत माताजी. हा, अरे वा, परफेक्ट. तर अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना की वर्णसंकर होईल, कृष्ण आपण जर युद्ध केलं तर सगळे वरिष्ठ मंडळींचा मृत्यू होईल, मग समाजामध्ये सगळं अधर्म निर्माण होईल, अधर्म निर्माण झाल्यामुळे हे नको असलेल्या लोकांचा जन्म होईल, त्या लोकांना वर्णसंकर म्हणतात. तर हा श्लोक अर्जुनाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि हा लक्षात ठेवायला पण सोपं आहे, कारण संकर संकर सारखा शब्द आहे. तर 3.24 हा जो श्लोक आहे तो अर्जुनाच्या मला वाटतं प्रश्न नंबर 4 होता, प्रश्न नंबर 4चं उत्तर आहे. चौथाच प्रश्न होता ना अर्जुनाचा हा? किती नंबरचा प्रश्न होता? येस, चौथा 4 नंबरचाच प्रश्न होता, बरोबर. तर चार 4 नंबरचा प्रश्न होता, तर त्याचं उत्तर इथे 3.24 मध्ये भेटतं. तर इथं याचं उत्तर काय देतात कृष्ण, उत्सिदे युरिमे लोका. उत्सिदे म्हणजे नाश होणे.
कोणाचा नाश? लोकांचा नाश. कशामुळे? न कुर्याम कर्म चेदहम. जर मी माझे विहित कर्म केले नाही, मी म्हणजे कृष्ण स्वतःबद्दल सांगतायत की मी जर क्षत्रिय म्हणून, गृहस्थ म्हणून माझं विहित कर्म केलं नाही, तर लोक माझे अनुसरण करतील आणि त्यांचा विनाश होईल. मग विनाश झाल्यामुळे काय होईल? शंकरस्य करता असे आम. कारण समाजामध्ये धार्मिक गोष्टीचं जर आचरण होत नसेल तर वर्णसंकर निर्माण होणारच ना. आता साधी गोष्ट तुम्ही आपल्या आजूबाजूच्या समाजाने हे करा, निरीक्षण करा. बघा आता समाजामध्ये आता हे जो लव जिहादाचा प्रकार आहे किंवा लोक काही रूढी परंपरांना पण मान्य करत नाही आणि बऱ्याच मुलांचा जन्म नको असलेल्या पद्धतीने होतो. आता मी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा नोकरीवरती बघितलं की बरेच अशा गोष्टी आहेत की अशा अनैतिक प्रकारे मुलांचे जन्म होत आहे भारतामध्ये सुद्धा. कारण लोक धार्मिकतेला विसरले की मग बऱ्याच लोकांना काय वाटतं किंवा लोक सांगतात की अरे धर्माची काय गरज आहे, शास्त्र अध्ययनाची काय गरज आहे, त्याच्यापेक्षा लोकांना जेवण द्या, असे लोक बोलतात. परंतु धर्माकडे भारताने स्वातंत्र्यानंतर राजकीय पुढाऱ्यांनीच दुर्लक्ष केलं आणि राजकीय पुढाऱ्यांचा मंत्र होता की आता आमचं मंदिर म्हणजे फॅक्टरी आहे, असं त्यांनी औद्योगिक क्रांतीसाठी त्यांनी धोरण अवलंबलं आणि धर्माला नेहमी डावललं गेलं की धर्माची गरजच नाही. त्याच्यामुळे आता सगळ्या समाजामध्ये समस्या निर्माण व्हायला लागल्या. लोकांमध्ये एकता नाहीये, शुद्धता संपुष्टात आलीये, सवयी बदलल्या. जे की लोक एकमेकांना बघून राम राम म्हणायचे, सकाळी लवकर उठायचे, हे सगळ्याच गोष्टी आता समाजामध्ये सगळे विकृत झाले. तर जे भगवंतांनी इथं 24 नंबरच्या श्लोकामध्ये आधी सांगितलं ते इथे समाजामध्ये ऑलरेडी आपल्याला बघायला मिळतं. कृष्ण नशीब भगवंतांनी तरी आपल्या विहित कर्माचं पालन केलं. कृष्ण म्हटले की अरे मी जर विहित कर्माचं पालन केलं नाही तर लोक पण धर्माचं पालन करणार नाहीत. लोक धर्माचं पालन करणार नाही तर समाजामध्ये अधार्मिकता वाढेल तर अनैतिक पद्धतीने मुलं जन्माला येतील आणि अनैतिक पद्धतीने मुलं जेव्हा जन्माला येतील तेव्हा त्यांना आपली रूढी परंपरा काहीच माहिती नसणार. श्राद्ध काय असतं, पिंडदान काय असतं, याच्यावरती तर विश्वास पण नसणार आणि त्यांना माहिती पण नसणार. त्याच्यामुळे सगळ्यांचंच नुकसान होणार समाजामध्ये. तर भगवंतांनी त्यांच्या नियमांचं पालन करून सुद्धा आधुनिक समाजात लोकांनी जी गडबड करायची ती गडबड केलीच आहे. तर ठीक आहे, 24 नंबरच्या श्लोकात कृष्ण काय सांगतात की अर्जुन युद्ध करणं हे वर्णसंकराचं कारण नाहीये, तर विहित कर्म न करणं हे वर्णसंकराचं कारण. म्हणजे अर्जुनाची जी विचार करण्याची पद्धत आहे त्याला भगवंत पूर्णपणे उलट्या दिशेने घेऊन जात आहे. आधी अर्जुन काय बोलला की मी युद्ध केल्यामुळे मला पाप होईल. कृष्णाने अर्जुनाचा हा तर्क आहे त्याला उलटा करून टाकले की नाही, युद्ध न केल्यामुळे पाप होईल. कारण ते समजण्यासाठी आपण पोलीसचं उदाहरण घेतलं होतं की पोलीस समजा रस्त्यावर जातो आणि कोणावरती अन्याय होतो आणि पोलीस म्हटलं अरे मी कसा काय याला दंड्याने मारू, ही तर हिंसा होईल. तर इथे दंड्याने न मारणं हे पापकर्म आहे किंवा पोलिसासाठी अपराध आहे. बऱ्याचदा लोक आपण जर सांगितलं की युद्ध न करणं हे पापाचं कारण आहे तर समाजात समजणार नाही लोकांना, अरे असं कसं काय सांगता तुम्ही, हिंसा करायला सांगताय. पण जेव्हा हे पोलिसाचं उदाहरण आपण सांगू तेव्हा समजायला सोपं जाईल की अरे हो इथे हिंसेची गरज आहे. समजा एखादा व्यक्ती म्हटला अरे याला मी मारलं तर बिचाराला किती दुखणार, किती त्रास होणार. अरे पण तुझ्या अहिंसामुळे दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य खराब होतंय ना. तुला गव्हर्नमेंटने कशासाठी पगार दिली किंवा कशासाठी ही वर्दी दिली? हिंसा इथे जेव्हा गरज आहे तेव्हा करण्यासाठी. तर हे असे मुद्दे समाजामध्ये समजले पाहिजे. तर हे जे आर्ग्युमेंट होतं की युद्ध केल्यामुळे पाप होईल त्याला कृष्ण एकदम उलटा करून टाकतात. परत हे दुसरं जे आर्ग्युमेंट आहे 4थ्या नंबरचा प्रश्न की युद्ध केल्यामुळे वर्णसंकर होईल, याला पण कृष्ण एक्झॅक्टली 180 डिग्री अपोजिट करून टाकते. म्हणजे पूर्णपणे मराठीत काय शब्द वापरता येईल माहिती नाही मला 180 डिग्री अपोजिटला, की पूर्णपणे जो मुद्दा आहे त्याला उलटा फिरवणे. की कृष्ण म्हणतात की नाही, युद्ध न केल्यामुळे वर्णसंकर होईल. कारण सगळे लोक काय म्हणतील अरे अर्जुनाने आपले विहित कर्म केले नाही, मग धर्म कोणी पालन करणार नाही आणि समाजामध्ये काही शुद्धता राहणार नाही, लोक कसेही विवाह करतील, कसेही मुलांना जन्म देतील, तर अशा पद्धतीने वर्णसंकर होईल. तर हे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे. युद्ध न करणं हे वर्णसंकराचं कारण होऊ शकतं, हे उदाहरण आहे.
तर युद्ध करून नाही तर न करून वर्णसंकरास कारणीभूत ठरशील. कसा कारणीभूत ठरशील? कारण स्टेप वाईज समजू आपण. युद्ध न करणं म्हणजे की स्वतःच्या जबाबदाऱ्या न करणे. समजा एका व्यक्तीने असं केलं तर इतर लोक पण स्वतःच्या जबाबदाऱ्या करणार नाहीत. ब्राह्मण करणार नाही, क्षत्रिय करणार नाहीत, वैश्य करणार नाहीत, स्त्रिया करणार नाहीत, पुरुष करणार नाहीत. त्याच्यामुळे अधर्म होईल. अधर्म झाला की मग समाजामध्ये अपवित्रता येईल. अपवित्रता आली की मग कशाही पद्धतीने मुलं जन्माला येतील. अशा पद्धतीने वर्णसंकर होईल. प्रभुपादांनी हा जो आधीचा मुद्दा आहे मागच्या श्लोकाचा आपण की भगवंतांच्या उपदेशाचा पालन करावं, लीलेचं नक्कल करू नये, हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी 24 नंबरच्या तात्पर्यामध्ये महादेवाचं आणि कृष्णाच्या भक्तांचं उदाहरण दिलं की भगवान शिवांचे पान नंबर 140 वर आहे मी. भगवान शिवांचे अनेक भोंदू भक्त आहेत जे गांजे आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्या तोंडात जात आहेत. की लोक शिवजीच्या नावाखाली गांजा भांग वगैरे पितात, पण असा कुठंच उपदेश नाही शिवजींचा. किंवा असेलही तर तो एकदम तमोगुणी लोकांसाठी आहे. सामान्य लोकांनी त्यांच्या नावाखाली व्यसन करणं हे एकदम चुकीचं आहे. आणि त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही भोंदू भक्त आहेत जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेमनृत्य यांच्याद्वारे भगवंतांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात. जसे की मागे काही, आता ठीक आहे आपण नाव घेतलं नाही पाहिजे, पण आता एक साधू जेलमध्ये आहे, तो असे काम करायचा रासलीला वगैरे, आणि लोक पण किती मूर्ख की त्यांच्याकडे जायचे अशा गोष्टीसाठी. नंतर मग एका स्त्रीने तक्रार केली की यांनी माझं असं शोषण केलं. मग एका पाठोपाठ बरेच प्रकरण निघले आणि ती व्यक्ती 2013 पासून जेलमध्ये आहे. तर आपण पण थोडी बुद्धी वापरली पाहिजे ना. तर हे असं होतं. परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. तुम्ही रासलीला करायला उत्सुक आहात, गोवर्धन एक क्विंटलचा दगड उचलून दाखवा. तर ह्या गोष्टी लोक विचारत नाहीत आणि कोणालाही देव मानायला लगेच तयार होतात. हा बाबा, हा महाराज, हा स्वामी. याचं मुख्य कारण काय की शास्त्र अध्ययनामध्ये किंवा श्रवणामध्ये कुणाला रुची राहिली नाही, त्याच्यामुळे मग असे भोंदले जातात लोक. तर इथे आपण बघितले की भगवंतांनी सांगितले की न करणं हे वर्णसंकराचं कारण होणार आहे. तर इथे परत निष्कर्ष सारखंच आहे, एक्झॅक्टली निष्कर्ष नाहीये. आता कसं कार्य करायचं यालाच परत कृष्ण सांगतात. तोच चर्चेचा मुद्दा आहे की तू निष्काम भावनेने कार्य कर. सक्ता कर्मणी विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वांस तथा असक्तस चिकीर्षु लोक संग्रहम. तर हा श्लोक खूप छान आहे. की कृष्ण काय सांगतात, सक्ता कर्मणी अविद्वांस. बघा, विद्वान हा शब्द दोनदा आलाय. एका ठिकाणी तो विद्वान आहे आणि एका ठिकाणी अविद्वान आहे. आणि सक्त आणि दुसरा शब्द आहे असक्त. सक्त, असक्त, विद्वान, अविद्वान या शब्दांवरती थोडं लक्ष द्या. तर अविद्वान व्यक्ती आहे. अविद्वान कोणाला म्हणायचं? बघा, अध्यात्मामध्ये अविद्वान म्हणजे निरक्षर व्यक्ती नाही. ही एक संकल्पना आपल्याला ते समजून घ्यावी लागेल की जिथे पण शास्त्रामध्ये असे म्हणतात की मूर्ख लोक असे वागतात किंवा अज्ञानी लोक असे वागतात किंवा अविद्वान लोक असे वागतात, याचा अर्थ असा नाही की निरक्षर लोक किंवा ज्यांनी शालेय शिक्षण घेतलं नाही असे लोक नाही. ही गोष्ट समजून घेणे खूप महत्वाचं आहे. कारण शालेय शिक्षण घेऊन डबल PhD करणारे लोक पण पशुसारखे जीवन जगत आहेत शहरामध्ये, आपण बघतो. डबल PhD इतर विषयात काय, भगवद्गीतेमध्ये डबल PhD करून लोक दारू पितात, असे पण लोक आहेत. तर हे यांना विद्वान नाही म्हणायचं. विद्वान म्हणजे ज्यांना शास्त्रामध्ये श्रद्धा आहे. ते निरक्षर व्यक्ती पण त्याला नाही वाचता आलं चालेल, पण आपल्या गुरुकडून किंवा प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण करून शास्त्राचं ज्ञान मिळवू शकतो. त्याच्यासाठी कॉलेजचं किंवा आधुनिक शिक्षण असलंच पाहिजे अशी गरज नाही. किंवा आपल्या चर्चेचा मुद्दा असा आहे, विद्वान किंवा व्यक्ती म्हणजे भौतिक शिक्षणामध्ये विद्वान नाही, तर शास्त्र श्रद्धेवाला किंवा शास्त्रामध्ये ज्ञान असणारा. तर ते ज्ञान निरक्षर व्यक्तीला पण असू शकतं. जसं की बघा, प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ मी तुम्हाला कधी पाठवले होते, तुम्हाला माहिती ते
पिवळ्या रंगाची त्यांची धोती असते. सर्वांना माहिती आहे प्रेमानंद महाराज. हा, तर ते प्रेमानंद महाराज काही फार जास्त असे शिकलेले नाहीयेत. प्रेमानंद महाराज त्यांच्या क्लासमध्ये पण सांगतात की मला इंग्लिश येत नाही, आणि तरी सुद्धा त्यांचे प्रवचन किती स्पष्ट असतात आणि शास्त्राचे संदर्भ देऊन सांगतात, श्लोक पण सांगतात. हेच माझा सांगण्याचा प्रयत्न काय आहे की भौतिक शिक्षण असलंच पाहिजे याची म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी भौतिक शिक्षण असलंच पाहिजे, पण भौतिक शिक्षण नसेल म्हणजे व्यक्ती अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही असं नाही. हा हा खूप मोठा गैरसमज असू शकतो. जिथे पण शास्त्रामध्ये अज्ञानी, अविद्वान, मूर्ख असा शब्द येतो, त्याचा अर्थ श्रद्धा नसलेला किंवा शास्त्र ज्ञान नसलेला व्यक्ती. शालेय शिक्षणाचा संबंध नाही. आणि याचं आणखीन एक उदाहरण द्यायचं तर श्रील प्रभुपादांचे गुरु होते भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, आणि त्यांचे गुरु होते गौर किशोरदास बाबाजी महाराज. तर गौर किशोरदास बाबाजी महाराज खूप प्रगत भक्त होते, भावस्तरामध्ये असायचे. भावस्तरामध्ये म्हणजे आकाशामध्ये ढग बघून कृष्णाचं त्यांना स्मरण व्हायचं. आणि मी असं पण ऐकलं की रेल्वेच्या इंजिन मधून जो धूर निघायचा त्याला बघून त्यांना कृष्णाचं स्मरण व्हायचं, आणि कृष्ण कृष्ण म्हणत ते धावायचे. बरेच दिवस जेवण नाही करायचे. म्हणजे त्यांच्या लीला खूपच अचिंत्य स्वरूपाच्या होत्या, म्हणजे त्यांचे कार्य. परंतु त्यांना शालेय शिक्षण काहीच नव्हतं. अक्षरशः त्यांना स्वतःचं नाव पण नाही लिहिता यायचं. आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर इतके ब्रिलियंट व्यक्ती होते, म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून पण. म्हणजे 18व्या शतकामध्ये, म्हणजे मला वाटतं 1920 किंवा 25च्या सुमारामध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना ऍस्ट्रॉलॉजी विभागाचं HOD बनवण्यात आलं होतं, म्हणजे विभाग प्रमुख. आणि त्यांनी ऍस्ट्रॉलॉजी वरती सूर्य सिद्धांत नावाचे पुस्तक लिहिले, की ग्रहांच्या रचनेवरून बऱ्याच गोष्टींचा अभ्यास कसा करायचा, आणि हे समजणं खूप किचकट आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गणितांचा पण संदर्भ असतो. गणिताचं पण खूप ज्ञान लागतं या सूर्य सिद्धांतासाठी. तर सूर्य सिद्धांत नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं, म्हणून त्यांना भक्ती सिद्धांत हे टायटल देण्यात आलं. म्हणजे भक्तीमध्ये पण ते प्रवीण आहेत, आणि सूर्य सिद्धांताचा अभ्यास किंवा त्याच्यावरती लेखन केल्यामुळे त्यांना सिद्धांत हे शीर्षक मिळालं, म्हणून त्यांना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात. तसं त्यांचं नाव बिमल प्रसाद होतं, बिमल प्रसाद म्हणून भक्तिनाथ ठाकूरांचा मुलगा होते. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की ही व्यक्ती इतकी प्रगत आहे की त्यांना इंग्रज लोक पण सल्ला घेत आहेत ऍस्ट्रॉलॉजी बद्दल. युनिव्हर्सिटीमध्ये विभाग प्रमुख बनवलंय. 4 वर्षाचे असताना भगवद्गीता त्यांना मुखपाठ होती, बरेच शास्त्र माहिती होते. तर अशी व्यक्ती एका निरक्षर व्यक्तीकडून दीक्षा घेते. त्यांनी गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून दीक्षा घेतली. तसं फक्त त्यांचे वडील स्वतःही खूप सुशिक्षित आणि खूप मोठे संत होते. भक्तिनाथ ठाकूर जसे आता आपल्याकडे IAS ची UPSC एक्झाम असती, तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये एक्झाम व्हायच्या. तर ती एक्झाम पास होऊन भक्तिनाथ ठाकूर कलेक्टर झाले होते इंग्रजांच्या काळामध्ये, मॅजिस्ट्रेट होते आणि जज पण होते. आणि जे काम करायला इतर 10 जजला जितका वेळ लागायचा तितकं काम भक्तिनाथ ठाकूर एकटे करायचे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की यांचे वडील भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये एवढे प्रगत होते, ते स्वतःही इतके बुद्धिमान होते, तरी त्यांनी एका निरक्षर व्यक्तीकडून दीक्षा घेतली. कारण काय आहे की ती व्यक्ती अध्यात्मामध्ये खूप प्रगत आहे. पुन्हा सांगण्याचा प्रयत्न काय आहे की अध्यात्मामध्ये भौतिक शिक्षण असलंच पाहिजे आणि त्याच्यावरूनच व्यक्ती प्रगती करू शकतो असं नाही. त्याच्यामुळे ज्या भक्तांचं समजा कमी शिक्षण असेल त्यांना आपण असं नाही समजलं पाहिजे की ही व्यक्ती कधी प्रगती करू शकत नाही. आणि समजा आपलं कमी शिक्षण असेल, स्वतःबद्दल न्यूनगंड नाही केला पाहिजे, का रे हे तर खूप जास्त शिकले. तसं काहीच नाही. भक्ती भौतिक शिक्षणावरती निर्भर नाहीये. तर ही सगळी चर्चा मी का केली, तर विद्वान शब्द आला म्हणून. तर या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात, सक्ता कर्मणी अविद्वांसो, की अविद्वान व्यक्ती जी आहे, अविद्वान व्यक्ती म्हणजे ज्याला हे निष्काम कर्माचं ज्ञान नाहीये, तो जशा पद्धतीने सक्त होऊन कार्य करतो. सक्त होऊन म्हणजे काय, काम केले की त्याला त्याचा काहीतरी मोबदला पाहिजे. यज्ञ केले की पुत्र पाहिजे, यज्ञ केले की संपत्ती पाहिजे, अशा सक्त भावनेने आसक्तीने तो कार्य करतो अविद्वान व्यक्ती. यथा कुर्वन्ति भारत, त्याच पद्धतीने पुन्हा कार्य करायचं. कुर्याम विद्वांस तथा असक्तस चिकीर्षु लोकसंग्रहम. तर सरळ सरळ श्लोक काय आहे
ज्या पद्धतीने अविद्वान व्यक्ती आसक्त होऊन कार्य करतो, तसंच विद्वान व्यक्तीने कार्य करावं, पण अनासक्तीने करावं. म्हणजे सरळ सरळ अर्थ काय समजून घ्यायचा. फक्त उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला. मी बऱ्याचदा म्हटलं की आताच्या नोकरीचं उदाहरण वर्णाश्रमासाठी देता येत नाही. समजा तर बाबा सर आहेत किंवा बाबा चव्हाण सर आहेत किंवा सावंत सर आहेत. तुम्ही नोकरी करता आणि इतर शिक्षक लोक पण नोकरी करतात. तर या उदाहरणासाठी फक्त असं लक्षात घ्या की समजा त्या लोकांचा नोकरी करण्यामागचा उद्देश काय आहे की पगार मिळवायचा. तर त्या आसक्तीपोटी ते नोकरी करतात. परंतु तुम्ही भक्त म्हणून तुमचा काय उद्देश असेल की तो त्या पगाराच्या सहाय्याने कुटुंबाला पण भक्तीमध्ये मदत करायची आणि स्वतःच्या पण भक्तीसाठी त्या पैशाचा उपयोग करायचा. तर कार्य सेम आहे, नोकरी सेम आहे, परंतु भावना वेगळी आहे. तर इथे या 25 नंबरच्या श्लोकात कृष्ण काय सांगतात, जसा अज्ञानी व्यक्ती फळांना आसक्त होऊन कार्य करतो, तसं सेम कार्य म्हणजे त्याच भावनेने, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्तिक आणखीन इन्व्हॉल्व्ह होऊन कार्य केलं पाहिजे. असं नाही की आपण भक्त म्हणून आपण नोकरीमध्ये लक्ष नाही द्यायचं, असं नाही. उलट त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष देऊन कार्य करायचं, परंतु अनासक्तीने. कार्यामागची चेतना वेगळी ठेवायची. आणि असं का करायचं? चिकीर्षुर लोकसंग्रहम, लोकांना उदाहरण देण्यासाठी. कारण जर समजा अनासक्त व्यक्तीने किंवा ज्ञानी व्यक्तीने जर अशा पद्धतीने कार्य करून नाही दाखवलं, तर मग या अज्ञानी लोकांना कसं समजणार की कसं काम केलं पाहिजे? त्यांना पण उदाहरण पाहिजे ना आयुष्यामध्ये. तर त्यांना शिकवण्यासाठी ज्ञानी व्यक्तीने कार्य करावं, त्यांच्यापेक्षा अधिक वेगाने किंवा अधिक इन्व्हॉल्व्ह होऊन, परंतु अनासक्तीने. तर हा 25 नंबरचा श्लोक सांगतो की जसा आसक्त व्यक्ती अज्ञानी व्यक्ती कार्य करतो, तसाच अनासक्त किंवा ज्ञानी व्यक्तीने कार्य करावं, परंतु अनासक्त भावनेने आणि त्यांना उदाहरण दाखवण्यासाठी. तर याच्यामध्ये काही मुद्दे आहेत. तुझे अंतःकरण जरी शुद्ध झाले असेल आणि ज्ञानयोगासाठी पात्र असेल, तरी इतरांना शिकवण्यासाठी कार्य कर, पण अनासक्त हो. कार्यापेक्षा भावना किंवा इच्छा महत्वाची. जसं की आपण म्हटलं दोघं जण शिक्षकच आहेत, दोघं एकच नोकरी करतायत, तर बाहेरून वाटेल की अरे ते पण विषय मराठी शिकवतात, मी पण शिकवतो, काय फरक आहे? कार्यामध्ये फरक नाही, पण भावनेमध्ये फरक आहे. आणि बंधन हे भावनेवरती निर्भर राहतं, कार्यावरती निर्भर नसतं. हा पण एक मुद्दा आहे. भक्त आणि अभक्त समान कार्य करतात, परंतु हेतू भिन्न आहे. तर भक्तीमध्ये आणखीन एक सिद्धांत आहे, कुठलं कार्य करायचं आणि कुठलं नाही करायचं. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे भक्तीसाठी अनुकूल आहे ते करायचं, भक्तीसाठी जे प्रतिकूल आहे ते नाही करायचं. कार्य जर आसक्त होऊन केले तर इंद्रिय तृप्ती मिळेल, पण अनासक्त होऊन केले तर मोक्ष मिळेल, हे लोकांना शिकवणे आवश्यक आहे. तर का असं करायचं की लोकांना पण एक उदाहरण पाहिजे की कसं काम करायचं म्हणून. कारण काम करून आनंद म्हणजे इंद्रिय तृप्ती मिळते हे काही शिकवण्याची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. इव्हन पशु पक्ष्यांना पण समजतं. परंतु अनासक्त भावनेने कार्य करून कशी प्रगती करता येतं हे उदाहरण देण्याची गरज आहे. त्याच्यासाठी अर्जुन तू अनासक्त भावनेने निष्काम कर्मयोग करून तुझं युद्ध कर, असं कृष्णाला इथे सांगायचं. तर हा इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे की जास्तच चर्चा तत्वज्ञानासारखी वाटते? तुम्ही मला ना एकदम फ्रँकली सांगा जा की खूप जास्त चर्चा किचकट झाली किंवा प्रश्न आहे किंवा थांबायचं. कारण उगाच समोर संपवण्यात काही पॉइंट नाही, आपल्याला गोष्टी समजल्या पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही पार्टिसिपेट करा, फीडबॅक द्या की या श्लोकाचा मुद्दा नाही समजला, ठीक आहे. आज मी तुम्हाला काय सांगले एकदा जस्ट इथपर्यंत परत घेऊन येतो म्हणजे समजेल. श्लोक नंबर 22 पासून जो धागा आहे चर्चेचा, की कृष्ण स्वतः सुद्धा कार्य करतात. 23 मध्ये कृष्णाने सांगितले की जर अर्जुन मी जर अशा पद्धतीने कार्य नाही केलं तर लोक माझं अनुसरण करतील आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच नुकसान होईल. 24 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितले की अर्जुन जर नाही युद्ध केलं, म्हणजे स्वतःचं कार्य नाही केलं किंवा पोलिसांनी आपलं काम नाही केलं, तर समाजामध्ये अधार्मिक कार्य वाढेल आणि त्याच्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल. आणि श्लोक नंबर 25 मध्ये कृष्ण सांगतात की अरे अर्जुन, जसा आसक्त व्यक्ती कार्य करतो अज्ञानी व्यक्ती, तसंच ज्ञानी व्यक्तीने कार्य करावं, फक्त अनासक्त भावनेने. आणि का? कारण लोकांना उदाहरण देण्यासाठी. तर हा चर्चेचा धागा आहे.
तर आपली समोर चर्चा कशी जाते ते बघूया आपण 26 नंबरच्या श्लोकामध्ये. 26 नंबरचा श्लोक थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. तो आपण समजून घेऊया. मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही हँड रेस करा. तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर आली किंवा चर्चा समजली तर हा श्लोक समजायला सोपा जाईल. समजा एखादा व्यक्ती, फक्त हँड रेस करा, बोलू नका. समजा एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध नाही झालं, अंतःकरण शुद्ध नाही झालं म्हणजे भौतिक इच्छा संपल्या नाही आणि त्याने अपरिपक्व अवस्थेमध्ये ज्ञानयोग जर घेतला तर काय नुकसान होईल किंवा काय होईल? आणखीन बाकीचे सर्वांनी विचार करा. ये सावंत सर, तुम्ही सांगा. सावंत सर आवाज. हा बोला सावंत सर. हा, समजा एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध नाही, अंतःकरण म्हणजे भौतिक इच्छा शुद्ध नाही झाल्या आणि त्याने ज्ञानयोग स्वीकारला तर काय प्रॉब्लेम होईल? हा, ढोंगीपणा होईल. आणखीन त्या व्यक्तीचं नुकसान होईल किंवा पतन होईल. पतन होईल. तर हा हा ही ही जी संकल्पना आहे हे लक्षात ठेवा. याच्यावरून हा श्लोक आपल्याला समजायला सोपा जाईल. तर समजा एखादा व्यक्ती आहे, त्याचं आणखीन हृदय शुद्ध नाही झालं आणि दुसरा एखादा व्यक्ती आहे की त्याचं हृदय शुद्ध झालं. तर शुद्ध झालेल्या व्यक्तीने त्या अशुद्ध हृदयाच्या व्यक्तीला काय सांगितलं पाहिजे? तुम्ही आता ज्ञानयोग करायला सुरुवात करा किंवा नका करू, काय सांगितलं पाहिजे? येस, कृपा सांग. हा, मग त्या समजा दोन व्यक्ती आहेत, ए व्यक्ती आणि बी व्यक्ती. ए व्यक्तीचं हृदय शुद्ध नाहीये आणि बी व्यक्तीचं हृदय शुद्ध आहे आणि तो ज्ञानयोग करतो. मग समजा त्याने विचार केला की आपल्याला ज्ञानयोगी लोकांची संख्या वाढवायची. सगळे आता आजकाल कसे लोक कोणते ग्रुप बनवतात ना, रोटरी क्लब, शिक्षक संस्था, अशा पतसंस्था, शिवसेना, बीजेपी, आपापल्या पक्षाचे लोक लोकसंख्या वाढवतात, मेंबर वाढवतात. समजा एखाद्या ज्ञानयोगीने विचार केला, या उदाहरणामध्ये बी ज्ञानयोगी आहे आणि ए सामान्य व्यक्ती आहे. समजा बी ने विचार केला की अरे, जर मी ए ला जाऊन प्रचार केला ज्ञानयोगाचा तर आपली संख्या वाढेल. मग त्याने जाऊन ए ला प्रचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे? नसेल प्रश्न समजला तर ते सांगा, मग मी प्रश्न परत विचारेन. प्रश्न समजला सर्वांना? हा, तर माझा प्रश्न असा आहे, बी व्यक्ती ज्ञानयोगी आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे, तो ज्ञानयोग आचरण करतोय. ए व्यक्ती आहे, आणखीन अंतःकरण शुद्ध नाहीये, सामान्य व्यक्ती आहे. परंतु बी व्यक्ती विचार करतोय की आपल्या ज्ञानी लोकांची संख्या वाढली पाहिजे. जशी आपण भक्तीचा प्रचार करतो ना, तसा बी व्यक्ती विचार करतो की आपली मेंबर वाढले पाहिजे. तर त्याने जाऊन ए व्यक्तीला ज्ञानयोगाचा प्रचार करावा की नाही करावा? सावंत माताजी, तुम्ही सांगा. हा. हो, मग त्यांनी प्रचार करावा की नाही करावा? हा, एक्झॅक्टली, तुम्हाला बरोबर समजलं. कारण प्रॉब्लेम आहे तर मेंबर वाढवण्यासारखं नाहीये इथं. काय हे शिवसेना काँग्रेस असं नाव लिहून दिलं म्हणजे मेंबर होतो तसं नाहीये, इथं पात्रता लागते. तर समजा ज्ञानयोगीने विचार केला की आपले मेंबर वाढवायचे आणि जाऊन अशा अपरिपक्व व्यक्तीला सांगितलं तर त्याच्यामुळे काय होईल, त्या व्यक्तीचं खूप नुकसान होणार. कारण त्याचं आणखीन अंतःकरण शुद्ध नाहीये. जसं की समजा उदाहरणासाठी सांगायचं झालं, की समजा एखादं हे चालू आहे, युद्ध चालू आहे. फक्त समजण्यासाठी उदाहरण लक्षात घ्या. आणि युद्धामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनात आली की अरे, हे गावामध्ये मुलं असेच फिरतायत, त्यांच्या हातात बंदूक देऊ, चला युद्धाला. असं केलं तर काय होईल, ती गोळी शत्रूला मारण्याच्या ऐवजी त्या बंदुकीचा जो प्रतिवेग असतो त्याने त्या व्यक्तीला जास्त इजा होईल आणि तो कदाचित आपल्याच लोकांना गोळी मारेल, का त्याला बंदूक सांभाळता येणार नाही. तर सांगण्याचं तात्पर्य काय की ट्रेनिंग लागते, मिलिटरीची ट्रेनिंग घेऊन तेव्हा जो व्यक्ती त्या गोष्टीसाठी पात्र होतो तेव्हा तो युद्धात जाऊ शकतो. म्हणजे पाकिस्तान सारखे कोणालाही पकडून
पाठवायला लागले की मग पळायला लागतं. जसं की कारगिल युद्धामध्ये 16-16 वर्षाची मुलं आले होते, मग त्यांना पळावं लागलं. तर तसंच हा ए व्यक्ती अपरिपक्व आहे किंवा त्याचं अंतःकरण शुद्ध नाहीये, त्याला जर ज्ञानी व्यक्तीने जाऊन सांगितले की तू पण ज्ञानयोग कर, तर का ज्ञानयोग त्याला आकर्षक वाटेल? कारण ज्ञानयोगामध्ये काय विहित कर्म करण्याची गरज नाही. आणि स्वभावतः प्रत्येक व्यक्ती या समाजामध्ये आळशी आहे. कोणाला श्राद्ध करावं वाटत नाही, कोणालाच पिंडदान करावं वाटत नाही, कोणालाच उपवास करावा असं वाटत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने येऊन सांगितलं, अरे आमच्या टीम मध्ये जर आला तर हे काहीच करण्याची गरज नाही, तर स्वाभाविकता सगळ्यांना वाटेल की अरे हे चांगलं आहे, काहीच करण्याची गरज नाही. परंतु त्यांना हे नाही समजणार की ते लोक करत नाहीयेत, परंतु त्यांनी तो स्तर प्राप्त केलाय. मी जर त्यांच्यासारखं करायला लागलो तर माझं अंतःकरण शुद्ध नाही, तर याच्यामुळे मी अधिक पतन होईल म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी माझा प्रवास होणार नाही आणि जन्ममृत्यूच्या बंधनातून मी कधीच मुक्त होणार नाही. तर हे समजलं पाहिजे. तर या 26 नंबरच्या श्लोकात कृष्ण काय सांगतात, न बुद्धिभेदम जनयेत. बघा, शब्द समजायला सोपे आहेत. बुद्धिभेद नाही करायचा. एक बुद्धी आहे आणि भेद म्हणजे भेद पाडणे किंवा विचलित करणे किंवा डिस्टर्ब करणे किंवा बदल करणे, चेंज करणे, विचारांमध्ये बदल आणणे. बुद्धिभेद म्हणजे विचारांबदल, त्याच्या वागणुकीमध्ये बदल आणणे. न बुद्धिभेदम जनयेत, करू नये. जनयेत म्हणजे करणे, न म्हणजे नाही. अपरिपक्व व्यक्तीच्या बुद्धीमध्ये किंवा विचारामध्ये भेद करू नये. अज्ञानाम कर्मसंगीनाम, कोणत्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचं हे सांगितलंय, तो कोण आहे हे सांगितलंय, कर्मसंगी आहे. कर्मसंगी म्हणजे कर्माच्या फळांना आसक्त असणारा किंवा सकाम कर्मयोगी. इथे ए आणि बी मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना, तर ए हा कर्मसंगी आहे. कर्मसंगी संस्कृत शब्द आहे, जर तुम्हाला लक्षात राहिला तर समोर ही संकल्पना आपल्याला, म्हणजे मला जास्त वाक्य बोलण्याची गरज नाही पडणार. कर्मसंगी हा एक शब्द बोललो तर समजून जायचं की हा सकाम कर्मी आहे, याला आपल्या कार्यापासून फळाची इच्छा आहे आणि हा मोक्षासाठी प्रयत्न करत नाही. हे सगळ्या गोष्टी कर्मसंगी हा एक शब्द सांगून जातो. तर हा जो ए व्यक्ती आहे, कर्मसंगी आहे, जो फळाची इच्छा करतो, अशा व्यक्तीच्या विचारामध्ये ज्ञानी व्यक्तीने भेद करू नये. न बुद्धी भेदम, त्याच्या बुद्धीला भेद करू नये. आणि याच्या विरुद्ध काय करावं ज्ञानी व्यक्तीने, जोषयत सर्व कर्मानी, या व्यक्तीला सगळ्या कर्मामध्ये नियुक्त करावं. जोषयत या शब्दाचा अर्थ नियुक्त करणे किंवा कार्य करून घेणे. तर कोणत्या बी व्यक्ती क्वालिफाईड आहे, परंतु समजा तर आपण युद्धाचं उदाहरण घेतलं. समजा बी व्यक्ती आहे, ही मिलिटरीमध्ये कॅप्टन आहे आणि त्यांनी भारतासाठी 2 युद्ध केले, त्यांना सगळे शास्त्र चालवायला येतात. आणि ए हा 16-17 वर्षाचा नवीन मुलगा आहे, त्याला काहीच माहिती नाही. तर बी व्यक्तीने काय करावं, आधी त्याला सगळ्या ट्रेनिंग द्याव्या. म्हणजे सकाळी उठून कसरत करणे, रनिंग करणे, शरीर वाढवण्यासाठी चांगला आहार घेणे, वजन वाढवणे, छाती वाढवणे, या सगळ्या गोष्टी कशा करायचं हे त्याला शिकवावं आधी. आणि मग जेव्हा तो त्याला पात्र होईल, जेव्हा त्याचं आर्मीमध्ये सिलेक्शन होईल, मग समोर या आर्मीच्या ट्रेनिंगसाठी किंवा ज्ञानयोगासाठी तो पात्र होईल. तर इथे आर्मीवाला व्यक्ती म्हणजे ज्ञानयोगी, सामान्य 16 वर्षाचा मुलगा म्हणजे सकाम कर्मयोगी किंवा आसक्त व्यक्ती. जसं आर्मीच्या व्यक्तीने त्याला मार्गदर्शन करावं शरीर वाढवण्यासाठी, एक्सरसाइजसाठी, तसंच या ज्ञानी व्यक्तीने काय करावं की ठीक आहे, तुमची आता सध्या तुम्ही आसक्तीने कार्य करताना, तर हळूहळू हेच कार्य अनासक्त भावनेने करण्याचा प्रयत्न करा. हे कसं करायचं हे त्यांनी शिकवलं पाहिजे. कारण असं करत हळूहळू त्या व्यक्तीचं जेव्हा अंतःकरण शुद्ध होईल, मग तो व्यक्ती ज्ञानयोगासाठी पात्र होईल. मग त्यांना तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेऊ शकता किंवा युद्धासाठी घेऊन जाऊ शकता. विद्वान युक्त समाचरण, ज्ञानी व्यक्तीने कसं वागावं. तर सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ काय आहे, ज्ञानी व्यक्तीने कर्मसंगी म्हणजे आसक्त किंवा सकाम कर्मी व्यक्तीच्या बुद्धीमध्ये भेद करू नये किंवा त्याच्या विचारांना पलटवू नये, कारण तो आणखीन पात्र नाही ज्ञानयोगासाठी. तर काय करावं की त्याला निष्काम भावनेने कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून तो हळूहळू आपलं अंतःकरण शुद्ध करेल. हा आहे 26 नंबरचा श्लोक.
तर ही चर्चा समजली. इथे काही प्रश्न आहे? 26 नंबरचं थोडस तत्वज्ञानाची चर्चा आहे. कोणाचा काही प्रश्न आहे? नाहीये. तर ठीक आहे, मी प्रश्न विचारतो. मिलिटरीचा कॅप्टन कोण आहे? फक्त हँड रेस करा. या उदाहरणामध्ये मिलिटरीचा कॅप्टन कोण आहे? येस कावेरी माताजी. हा, पण कोण आहे तो? कुठल्या युगामध्ये आहे? हा, अरे परफेक्ट. आता दुसरा प्रश्न. तो 16-17 वर्षाचा मुलगा तो कोण आहे? येस चव्हाण सर. हा, ए ला आपण कुठला शब्द वापरला श्लोकामध्ये, आठवतो कोणाला? मी तुम्हाला म्हटलं, हा, कर्मसंगी. कर्मसंगी शब्द लक्षात ठेवला तर बाबासाहेब नवोदयचे आहेत. नवोदयचे मुलं खूप शार्प असतात. तर हा कर्मसंगी व्यक्ती आहे. बस, मग तुम्हाला हा श्लोक संपला, समजला. फक्त चर्चेचा एक आणखीन मुद्दा आपण जर चर्चा केली तर मग हा विषय पूर्ण होईल. हे झालं ज्ञानयोगासाठी. आता प्रश्न असा आहे, फक्त तुम्हाला जर तुमच्या फीडबॅकसाठी हँड रेस करा. समजा आता इथे बी व्यक्ती आहे भक्ती योगी, की जो भक्तीमध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, ज्याने प्रगती केली आहे. आणि ए व्यक्ती आहे हा कर्मसंगी किंवा सामान्य व्यक्ती. आणि बी व्यक्तीला असं वाटतं की अरे, आपण गुरुवारच्या सत्संगाचा नंबर वाढवला पाहिजे किंवा भक्तीमध्ये हा व्यक्ती पण आला पाहिजे. मग या बी व्यक्तीने या ए व्यक्तीला प्रचार करावा की न करावा? कोण सांगेल आता? हे संगीता माताजी, तुम्ही सांगा. मी क्वेश्चन थोडा स्पेसिफाय करतो. अं, तर माझा प्रश्न असा आहे, आपण आधी काय बोललो की तो व्यक्ती तर ज्ञानयोगासाठी पात्र नाही, त्याला जर अपरिपक्व अवस्थेमध्ये ज्ञानयोगात आलं तर त्याचं पतन होईल. मग आता हा कर्मसंगी व्यक्ती अपरिपक्व अवस्थेमध्ये भक्तीत आलं, त्याचं पतन नाही का होणार? मग मग त्याला भक्तीमध्ये घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? हा, तुम्ही अँसरच्या जवळ आहात. फक्त मग आपण काय बोललो की अं, तर मिलिटरीचं एक्झाम्पल इथं नाही फिट होणार. आपण काय बोललो की यस, हे आन्सर बरोबर आहे. परंतु याला जर आणखीन स्पेसिफाय करायचं किंवा जास्त एक्सप्लेनेशन जर बघायचं तर असं आन्सर होऊ शकतं की भक्तीमध्ये पण असं म्हणतात की त्याला डायरेक्ट भक्तीच्या अंतरंग गोष्टीबद्दल नाही सांगितलं पाहिजे. अशा व्यक्तीला आधी प्रसाद दिला पाहिजे किंवा त्याला जर भक्तीचे ड्रामा आवडत असेल तर ड्रामा फेस्टिवलसाठी घेऊन जाणे किंवा आध्यात्मिक तीर्थक्षेत्राला घेऊन जाणे किंवा त्याला सांगायचे की अरे एका दिवशी उपवास कर, ते केल्यामुळे शरीर चांगलं होईल. अशा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याला पात्रता द्यायची. ऍक्च्युली भक्तीमध्ये पण पात्रता लागते, असं नाही की नाहीतर जो आपला नाम अपराध आहे 9 नंबरचा, की टू इंस्ट्रक्ट द फेथलेस पर्सन अबाउट द ग्लोरीज ऑफ द होली नेम. याला मराठीत काय म्हणतात माताजी, संगीता माताजी? नववा अपराध, नाम अपराध मराठीत काय? हा, तर तो नामापराध इथे होऊ शकतो. तर पण काही ठिकाणी मी असं वाचले प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये की भक्त लोक हे रिस्क घेतात. परंतु जर एकदम टेक्निकलीच बघायचं असेल तर कसं केलं पाहिजे, तर त्या व्यक्तीसाठी त्याची श्रद्धा निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रसाद, कीर्तन, यात्रा, अं, त्यांना चांगलं बोलणे आणि भक्तीमध्ये लगेच व्यक्तीला पात्रता येऊन जाते. या ज्ञानयोगासारखं नाही. त्याच्यामुळे आपण भक्तीचा प्रचार करू शकतो. हे आपण लक्षात ठेवू. आणि असंही समाजामध्ये इतर मार्ग तर चालू नाहीतच, म्हणजे कार्यरत नाहीच आहे. सगळे मार्ग संपुष्टात आले. त्याच्यामुळे एकच चान्स आहे भक्ती. तो पण सोडून देण्यासारखा नाही. तर हे जे मिलिटरीचं उदाहरण आहे भक्तीसाठी लागू नाही होणार. मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की एकच उदाहरण सगळीकडे नाही वापरता येत. मग ते म्हणाल की प्रभूजी आता भक्तीमध्ये पण तो 16 वर्षाचा मुलगा नाहीये का, त्याला तुम्ही कसं काय घेताय? तर आता इथे आपण हे उदाहरण तिथे फिट होत नाही. त्याच्यामुळे
ते उदाहरणाचा फक्त ज्ञानयोग आणि सकाम कर्मासाठीच उपयोग केला जाऊ शकतो. तर भक्ती आपण प्रचार करू शकतो, हा निष्कर्ष आहे. त्याच्यामध्ये पण त्या व्यक्तीची श्रद्धा वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे. आता हा विषय खूप मोठा होऊ शकतो, पुढच्या वेळेस बघू शकतो आपण श्रद्धा वाढवणं. तर हे सगळे मुद्दे मी इथे स्लाइड मध्ये लिहिलेत. ज्ञानयोगीने सकाम कर्म करणाऱ्या व्यक्तीला डायरेक्ट ज्ञान योगासाठी प्रेरित करू नये, कारण ज्ञान योगासाठी हृदय शुद्ध असणे आवश्यक आहे. सकाम कर्मऐवजी त्याला निष्काम कर्म कसे करावे हे उदाहरणाने शिकवावे. जर सकाम कर्म सोडून ज्ञान करायला लागला तर विहित कर्म न केल्यामुळे त्याला पापकर्म लागेल आणि हृदय शुद्ध नसल्यामुळे तो ज्ञानयोग नाही करू शकणार. ज्ञानमध्ये कर्म त्याग असतो जो प्रत्येकाला आवडतो. जसं मी म्हटलं की प्रत्येक सगळे आळशीच आहेत, पण त्यासाठी हृदय शुद्ध असावे लागते. म्हणून हृदय शुद्धी करण्यासाठी आधी निष्काम कर्मयोग करावा. परंतु एखादा सकाम कर्मयोगी डायरेक्ट भक्ती करू शकतो, कारण भक्तीसाठी शुद्ध हृदय असणे आवश्यक नाही. भक्ती स्वतः हृदय शुद्ध करते. म्हणून म्हटले आहे सकाम कर्मीला डिस्टर्ब करू नये, तर त्यांना उदाहरण प्रस्थापित करा. हे ज्ञानयोगासाठी. भक्तीसाठी फक्त श्रद्धा असली तरी चालतं. ज्ञानयोगासाठी श्रद्धा आणि पात्रता म्हणजे शुद्धता दोन्ही लागते. हा सकाम कर्मयोग समजा ज्ञानयोगीने काय बोलू नये, हा सकाम कर्मयोग काय करताय, ज्ञानयोग करा आणि यशस्वी व्हा असे सांगणे अत्यंत चुकीचे आहे. कारण त्यांची ज्ञानयोगासाठी पात्रता नाही आणि ते डायरेक्ट ज्ञानयोगात आले तर विहित कर्म सोडल्यामुळे पापाचे भागीदार होतील. आपण आधी चर्चा केली होती, विहित कर्म न करणे हे सुद्धा पाप आहे. तर त्यांना अनासक्त होऊन निष्काम कर्म करण्यास प्रोत्साहित करावे, ज्यामुळे त्यांचे हृदय हळूहळू शुद्ध होईल आणि त्यासाठी स्वतःचे उदाहरण दाखवावे. परंतु भक्तीबद्दल डायरेक्ट प्रचार करू शकतो. विहित कर्म सोडून भक्ती केल्याने पाप कर्म नाही होत. याच्यासाठी आपण सर्व धर्मांपरित्यज्य या श्लोकाचा संदर्भ आधी पण अभ्यास केला. त्यक्त्वा स्वधर्मं या श्लोकाचा पण संदर्भ अभ्यास केला. त्याच्यावरती भागवत सप्ताहामध्ये पण थोडी चर्चा होईल. मला वाटतं इथे आपण थांबायला पाहिजे. बरेच तत्वज्ञान आपण चर्चा केली आणि वेळ पण झालाय. आजच्या चर्चेमध्ये कोणाचा काही प्रश्न आहे? तुमच्याकडे ही पीपीटी आहे सगळ्याकडे का? अभ्यासासाठी तुम्हाला पीपीटीची गरज आहे? हा पीपीटी पाठवतो मी, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं होईल. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न आहे? नाहीये ना? तर बाकीच्यांना म्हणजे क्विट करायचं करू शकता. मला जेव्हाच्या भक्तांना थोड्या 1-2 गोष्टी विचारायच्यात सप्ताहासाठी. बाकीच्या भक्तांना